नमस्कार. संवाद झाले मोजून 5 मिनिटं बोलेल, पण सगळ्यांपेक्षा वेगळं बोलेल. आमचे दाजी सोमनाथ पांडुरंग भोसले आणि आमच्या भगिनी कौशल्या सोमनाथ भोसले यांच्या लग्नाच्या 50व्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण उपस्थित झाला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. वयाच्या 21व्या वर्षी मी नोकरीला लागलो आणि नोकरीला लागताना मी साहेबांच्या गाडीवर बसून गेलो. तोपर्यंत त्यांची माझी ओळख नव्हती. त्यांच्याच गाडीवर बसून गेलो, त्यांच्याच गाडीवरून मी 10.5 झालो आणि त्यांच्याकडे जेव्हा रुजून द्यायला आलो तेव्हाकडे की हे माझे क्षेत्रप्रमुख आहे. आणि त्या दिवसापासून त्यांचा माझा जो ऋणानुबंध सुरू झाला तो आज ताग आहे, जसा तसा टिकून येईल. तुम्ही सर्व रक्ताच्या नात्यातले भाऊ आहात, पण मी हृदयातला आणि प्रेमाच्या नात्यातला त्यांचा भाऊ आहे. भाऊंचे 3 भाऊ आपले, त्यांच्यातला 4था भाऊ म्हणून मला ते मानतात. कौशल्या ताई, मी तिला ताई या शब्दाने संबोधतो. त्यांच्या 3 भावांमध्ये मी 4था भाऊ आहे आणि 4 भाचे मला मामा या नावाने संबोधतात. आधी आलेल्या सर्वांनी माझं मामा म्हणून अगदी तोंड भरून कौतुक केलं. विशेष म्हणजे माझं लग्न जे जुळवलं आहे ते भाऊंनी जुळवलेले आणि ते लग्न जुळत असताना त्यावेळेस माझ्या सासूबाई केंद्रप्रमुख होत्या आणि भाऊ पण केंद्रप्रमुख. त्यांनी एकमेकांशी चर्चा करून ते माझे लग्न जुळवलेले आणि त्या लग्नाच्या दिवशी भाऊच्या मातोश्री या चारीधाम यात्रेला जाणार होत्या. भाऊची विधावस्था, आई चारीधाम यात्रेला चालली, इकडे माझं लग्न, राहायचं कुठे, उपस्थित राहायचं कुठे. तरीही त्याही परिस्थितीत त्यांनी आईची सर्व तयारी करून देऊन माझ्या लग्नाला पूर्ण वेळ उपस्थित राहिले. म्हणजे अतिशय त्यांनी शेवटपर्यंत उपस्थित राहून मला जो आशीर्वाद द्यायचा आणि त्या आशीर्वादाच्या जोरावरती त्यांनी मला जे शिकवलं, त्यांनी मला जे ज्ञान दिलं, त्या ज्ञानाच्या जोरावरती मी महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी वयाचा राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक झालो. याच्या मागे त्यांची मोठी, त्यांनी जे मला केलं, जे घडवलं, त्यांच्यात त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. माझ्याच गावाला राहते कौशल्याताईंचं माहेर जरी पिंपळकोटे असते तरी गुन्ह्यावडी येते, माझ्या भगिनी येते, माझ्या गावात राहते आणि मी त्यांचा भाऊ आहे आणि मी त्यांच्या गावामध्ये किंवा त्यांच्या शेजारी राहतो. हा मोठा मला अभिमान आहे. भाऊंच्या मातोश्री विरुद्ध असताना आम्ही नेहमी वाखारीला जायचो, सरांबरोबर मी जायचो, तिथे आम्ही चर्चा करायचो, गप्पा मारायचो आणि त्या मातोश्रींनी सांगितलं होतं की माझे भाऊ कसे होते, म्हणजे आमचे दाजी ते कसे होते, कसं शिक्षण घेतलं, या सगळ्या गोष्टी, त्यांच्या परिवाराच्या सर्व गोष्टी, सर्व नातेवाईक मला जवळून ओळखता आले. त्यांच्या सर्व मुलांच्या लग्नांना, त्यांच्या सुखदुःखात मी प्रत्येक वेळा उपस्थित राहून त्यांना जे सहकार्य करता येईल त्या पद्धतीने केलं. आणि विशेषतः मी आता नाशिकला 15 वर्षापासून इथे आल्यामुळे माझं थोडंसं जाणं येणं कमी झालं, परंतु जेव्हा मी 12 वर्ष माझ्या गावाला सर्व्हिस केली तेव्हा माझा आता एखादा दिवस गेला नसेल, क्वचित गेला असेल तर त्यांची माझी भेट झाली नाही किंवा 2 शब्द बोलणं झालं नाही. या 15 वर्षाच्या कालावधीत सुद्धा भाऊ एकदा लग्नाला आले होते. त्यांनी माझं घराचा, मी त्यांना ऍड्रेस सांगितलं होता पण ऑन पेपर काही नव्हतं, ते तरी ते माझं घर शोधत बिल्डिंग जवळ आले आणि तिथून मला फोन केला. मी गॅलरीतून भाऊंना हात दिला आणि त्या दिवशी ते माझ्याकडे येऊन गेले. म्हणजे त्यांचं माझं इतकं ऋणानुबंध आणि इतकं प्रेमाचं नातं जुळलेलं आहे, ते नातं आमच्यातून कधीच दूर होऊ शकत नाही. अगदी ते कुठेही गेले आणि मी कुठेही असलो तरी मी त्यांची भेट घेतो. त्यांना 8-15 दिवसापूर्वी मी फोन केला होता की आम्ही धुळ्याला लग्नाला आलो होतो, त्या लग्नाच्या प्रसंगाची मला आठवण झाली आणि भाऊंनी तो प्रसंग सांगितला. अगदी मन भरून आलं. कौशल्य ताईबरोबर मी माझं बोलणं होत राहतो आणि हे करत असताना त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने शिक्षण घडवले आणि त्या शिक्षकांच्या माध्यमातून आणि त्यांनी दिलेल्या ज्ञानाच्या शिदोरीवर अतिशय चांगल्या पद्धतीने लोक काम करत आहेत. त्यांच्या शरीरयष्टीकडे जर बघितलं तर जेव्हा आपल्या ट्रेनिंग असायचं ते योगाचा क्लास घ्यायचे आणि अतिशय भारदस्त व्यक्तिमत्व असलेले व्यक्ती आणि शिक्षक सारख्या क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांनी जे उत्तुंग संपादन केलं, त्या सर्वांना, त्यांच्या सर्व कुटुंबाला, सर्व परिवाराला आणि सर्वांना शोभेचं असं त्यांनी काम करून दाखवले. त्यांचा आज जरी लग्नाचा 50वा वाढदिवस असला तरी त्यांचा 75वा वाढदिवस आपल्याला बघायचा आहे. त्यांचा जन्म झाला, त्यांचं जेव्हा लग्न झालं 75 वर्षी, त्या दिवशी माझा जन्मही झालेला होता, परंतु मी त्यांच्या मुलांच्या लग्नाला उपस्थित झालो. परंतु त्यांचं लग्न सुद्धा मला दुसऱ्यांदा का होईना बघण्याची संधी मिळाली, कारण पहिल्या लग्नाच्या मी माझा जन्मच नव्हता तिथे बघू शकत नाही, पण दुसऱ्यांदा का होईना ती संधी मिळाली आहे. आता 75वा त्यांचा लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण परत परमेश्वराकडे
प्रार्थना करूया आणि त्यावेळी त्यांच्या 75व्या लग्नाचा वाढदिवस असेल, त्यांची वयाची 100वी पूर्ण झालेली असेल, म्हणजे शतक पार झालेले असेल, हे सर्व त्यांचं आपण बघण्यासाठी आपण सर्वजण आतुर आहोत. त्यांना प्रेमेशन आणि उदंड आयुष्य द्यावं अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने ईश्वरची प्रार्थना करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.